सणावाराचे दिवस चालू होत आहेत आणि आपण साड्या तर छान छान नेसतो, पण त्यामध्ये एक बाईला छान दिसण्यासाठी मेकअपची गरज असते. तो सिंपल आणि सोबर मेकअप कसा करायचा ते तुम्हाला मी दाखवणार आहे आज. आपण मेकअप स्टार्ट करतोय. फर्स्ट तुम्हाला फेस प्रॉपर क्लीन करून घ्यायचा आहे वेट टिश्यूने. नंतर यूज करायचंय मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार निवडू शकता. कोणाची स्किन ड्राय असते, कोणाची ऑइली असते, त्यानुसार तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता. नंतर तुम्हाला यूज करायचंय प्रायमर. प्रायमर ही तुम्हाला तुमच्या स्किन अकॉर्डिंग यूज करायचं आहे. प्रायमरमुळे आपला फेस एकदम स्मूथ होतो आणि बेस पण छान होतो. सो प्रायमर मस्त आहे मेकअप मध्ये. नंतर मी यूज करते फाउंडेशन. फाउंडेशन तुम्हाला तुमच्या स्किन टोननुसार निवडायचं आहे. नॅचरल फाउंडेशन निवडताना नेहमी आपल्या शेडपेक्षा नॅचरल शेडपेक्षा 1 शेड लाईट निवडायचं आहे. त्यामुळे ते सेट झाल्यानंतर प्रॉपर आपल्या टोनचं दिसतं. सो फाउंडेशन निवडताना तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे आणि फाउंडेशन प्रॉपर सेट करायचं आहे. ब्लेंडरच्या साह्याने प्रॉपर सेट करून घ्यायचं आहे, म्हणजे बेस छान दिसतो. नंतर मी यूज करते कॉम्पॅक्ट पावडर. कॉम्पॅक्ट पावडर ही आपल्या स्किन टोनपेक्षा 1 शेड लाईटच यूज करायची आहे. त्यामुळे सेट झाल्यानंतर ती नॅचरल वाटते. प्रॉपर कॉम्पॅक्ट पावडर ही प्रॉपर सेट करून घ्यायची आहे. टॅप टॅप करून प्रॉपर सेट करून घ्यायची आहे. कुठलाही प्रोडक्ट सेट प्रॉपर केल्यानंतरच तो छान दिसतो. त्याच्यानंतर मी यूज करते कॉन्टरिंग. फेस कॉन्टरिंग करणं मेकअपमध्ये खूप गरजेचं आहे. इथे मी करते चीक कॉन्टरिंग. कॉन्टरिंग केल्यामुळे काय होतं, आपला फेस हा प्रॉपर ओव्हल शेपमध्ये दिसतो, जो की आपला ओव्हल शेपमध्ये फेस हा छान मांडला जातो. सो कॉन्टरिंग करणं गरजेचं आहे. नंतर मी केलं आहे नोज कॉन्टरिंग. नोज कॉन्टरिंग केल्यामुळे नोज छान शार्प दिसतं आणि आपला एक लुक पण छान दिसतो. सो मेकअपमध्ये कॉन्टरिंग करणं हा मेन पार्ट असतो. नंतर मी इथे यूज केलं आहे ब्लश. ब्लश पण तुम्हाला अगदी लाईट यूज करायचं आहे, जास्त डार्क यूज नाही करायचं आहे. नॅचरली ब्लश यूज करायचा आहे, म्हणजे लुक छान दिसतो. नंतर मी सेटिंग स्प्रे यूज करते, जेणेकरून बेस हा प्रॉपर सेट व्हावा. नंतर मी इथे मिस्ट यूज केलं आहे. मिस्टमुळे आपल्या बेसला छान ग्लो येतो. सो मिस्ट पण यूज केलं पाहिजे मेकअप करताना आणि मेकअप प्रॉपर सेट होतो. नंतर हे मेकअप सेट करण्यासाठी मी फॅनच्या साह्याने मेकअप सेट करते. मेकअप सेट होणं गरजेचं आहे, तेव्हाच तो छान राहतो, लॉंग टाईम राहतो आणि टिकतोही. नंतर मी स्टार्ट केलं आय मेकअप. आय मेकअप मी सिम्पल ब्राऊन कलरने केला आहे, डार्क ब्राऊनने. आयब्रो नेहमी डार्क ब्राऊनने करायचे आहेत, ब्लॅक कलरने कधी करायचे नाही आहेत. डार्क ब्राऊन केल्यामुळे ते छान नॅचरल वाटतात. नंतर मी आय मेकअपमध्ये एक सिम्पल शेडमध्ये आय मेकअप केला आहे. सिमरी फक्त कलर यूज केलेत, कारण आपण नॅचरल मेकअप जास्त हेवी आय मेकअप नाही करत. सो घरच्या घरी आपण करताना एक सिम्पल 1 शेड आपण आय मेकअप करू शकतो. लास्ट इथे मी नंतर मी यूज करते काजळ आय मेकअपमध्ये. काजळाशिवाय कुठलाही मेकअप पूर्ण होत नाही. सो काजळ हे मस्ट, काजळ यूज केलंच पाहिजे. काजळामुळे आपली आईज छान दिसतात, आईज बोलके वाटतात. सो काजळ हे लावलंच पाहिजे प्रत्येक मेकअप लुकमध्ये. नंतर मी केलं आहे आयलायनर. आयलायनर लावतानाही आयलायनर लावताना काळजी घ्यायची की जास्त डार्क नाही लावायचं आहे. आपल्या आईचा शेप बघूनच आयलायनर लावायचं आहे. सो त्याच्यामुळे आयलायनर छान दिसतं. इथे मी आयलायनर लावून डन करते. नंतर मी यूज केले हायलायटर. हायलायटरमुळे आपले टी झोन हा शार्प दिसतो. सो हायलायटर पण यूज करायचं आहे मेकअपमध्ये, एक छान ग्लॉसी मेकअप दिसतो. नंतर मी यूज करते मस्कारा. मस्कारामुळे आपले आयलॅशेस छान उठून दिसतात. लास्ट मी यूज करते लिपस्टिक. लिपस्टिक तुम्हाला तुमच्या कॉस्ट्यूमच्या कलरनुसार निवडायची आहे. नंतर लावले लास्ट बिंदी, टिकी लावते. हा झाला आपला छान सिंपल मेकअप लुक, जो तुम्ही घरच्या घरी करू शकता.